कृष्ण जन्माष्टमी जवळ येत आहे आणि कृष्ण जन्माष्टमी निमित्त आज आपण मस्त असा पौष्टिक आणि अजिबातही फेल न जाणाराच पदार्थ निवडलेला आहे। तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी हा पदार्थ बनवाल ना तरी अप्रतिमच बनेल, चुकायचा चान्सच नाही आहे। एवढ्या सोप्या पद्धतीने मी इथे करून दाखवलेली आहे मटका मिठाई। दुधाची मटकी असो किंवा लोण्याची, बालगोपालांना मटकी खूप जास्त आवडते, तर आपण मटका मिठाईच बनवूयात। तर पाहू शकता इथे कढईमध्ये घालायचा आहे आपल्याला 1 वाटी बारीक रवा, जो चिरोटी रवा असतो 0 नंबरचा रवा तो घालावा। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा हा मिक्सरला दळून घ्या आणि नंतर तो वापरा। रवा हा आपल्याला सुरुवातीला तसाच भाजून घ्यायचा आहे, अजिबातही तूप वगैरे घालायचं नाही। कोरडाच रवा आपल्याला छान असा खरपूस रंगावरती येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। सतत चालवत रवा भाजावा, म्हणजे रवा हा बुडाला चिटकत नाही आणि तो जास्तच खरपट नाही। रवा भाजताना पहिली टिप म्हणजे गॅसची फ्लेम कधीही मंद ठेवावी। हाय फ्लेमवरती कोणताही पदार्थासाठी तुम्ही रवा भाजत असाल तरी सुद्धा तो हाय फ्लेमवरती भाजायचा नाही, अगदी लो टू मीडियम किंवा मग लो फ्लेमवरतीच रवा भाजावा। इथे आपण घेतलेला आहे रंगासाठी बीट, कारण लाल रंगाची आपण मटकी बनवतोय आणि अजिबातही आर्टिफिशियल आपल्याला बनवायचं नाहीये, कुठलाच रंग त्याच्यामध्ये आपण वापरणार नाहीये, कारण प्रसादासाठी बनवतोय, सोबतच पौष्टिक आपल्याला बनवायचं आहे। तर मग आपण त्याच्यामध्ये बीट घालणार आहे, भरभरून असं बीट घालावं। इथे मी 3 बीट कद्दूकस करून घेतलेले आहेत, किंवा तुम्ही बारीक चिरून घेतले तरी चालतील, कारण आपल्याला ते मिक्सरला बारीक असे वाटूनच घ्यायचे आहेत। आता रवा छान भाजून झाला, खरपूस भाजले गेलाय, तर आपण याच्यावरती 2 चमचे तूप घातलेला आहे। तूप घालून सुद्धा आपण आता हा थोड्या वेळासाठी भाजून घेऊयात। सुरुवातीला तूप याच्यासाठी नाही घालायचं की मग खूप जास्त तूप लागतं, आपल्याला कमी तुपामध्ये सुद्धा बनवायचा आहे। पदार्थ कमी तुपात बनला पाहिजे, पौष्टिक बनला पाहिजे आणि परफेक्टच बनला पाहिजे। त्यासाठी सर्व ह्या टिप्स तुम्ही वापरा। मी एक टिप्स छोट्या मोठ्या टिप्स सुद्धा तुम्हाला सांगत आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण स्किप करू नका, म्हणजे रेसिपी चुकणार नाही। फक्त 2 चमचे तूप आपण आतापर्यंत याच्यामध्ये घातलेला आहे, तरी सुद्धा बघू शकता असं वाटते जणू किती सारं तूप याच्यामध्ये घातलंय। त्यासाठी सुरुवातीला रवा आधी भाजून घ्यावा, नंतर थोडं थोडं तूप त्याच्यावरती घालावं। आता घालायची आपल्याला बीटची पेस्ट, जे बीट आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं जमेल तेवढं बारीक वाटून घेतलेलं आहे। म्हणून मी म्हटलं होतं की बीट हे किसून नाही घेतलं तर चालेल, बारीक कट करा आणि ते मिक्सरला वाटून घ्या, कारण मला दुसऱ्या रेसिपीसाठी सुद्धा बीट हे किसून घ्यायचं होतं, म्हणून मी एकसाथ किसून घेतलं होतं बघा। आता आपण संपूर्ण बीट याच्यामध्ये घातलंय आणि आता आपल्याला याच्यावरती वरतून पाणी सुद्धा घालायचं आहे, तर आपण याच्यावरती घातलंय 1 वाटी भरून पाणी, किंवा मग असं छान कन्सिस्टन्सी येईपर्यंत तुम्ही पाणी घाला, पाहू शकता। छान हा रवा फुलला पाहिजे, मस्त सॉफ्ट असा शिजला पाहिजे। गोडासाठी आपण याच्यामध्ये साखर घालतोय, तर इथे 1 वाटी मी साखर घातली आहे बघा। आता साखरेचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता, तुम्हाला जर छान गोड आवडत असेल तर तुम्ही 1.5 वाटी साखर घातली तरी चालेल। साखर मिक्स करून घेऊयात। साबूतच साखर घातली आहे आपण, कारण सर्व जिन्नस गरम आहे आणि साखर हे लवकर विरघळेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपला रवा छान असा भाजला जाईल, म्हणून साबूत साखरच वापरावी। साखर घालून छान असं मिक्स करून घेऊयात। आजच्या रेसिपीमध्ये आपण अजिबातही मावा वगैरे वापरणार नाही आहे, कुठली क्रीम वापरणार नाही आहे, म्हणून आपण वापरतोय दुधावरची साय, कारण बालगोपालांसाठी नैवेद्य चालू आहे आणि साय, लोणी, दूध याचा वापर नको असं तर होणारच नाही। भरभरून अशी साय घाला। दूध गरम केल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अशी मस्त दाटसर जाड अशी साय तयार होते बघा त्याच्यावरती, आणि तीच मी काढून ठेवली होती। छान आता अर्धी वाटी साय असेल बघा हे, आणि साय घातल्यामुळे काय होते, आपण जे तूप कमी वापरलंय ना रेसिपीमध्ये ते कोणाला कळणार सुद्धा नाही की नुसतं 2 चमचे तूप आपण अख्ख्या रेसिपीमध्ये वापरलंय, कारण ही जी साय घातली ना याच्यामध्ये सुद्धा तूप असतंच। आपसुकच आपला पदार्थ छान असा मस्त मऊ लुसलुशीत बनतो बघा। मिक्स करून घेत आहे। याला आणखी जर रिच तुम्हाला बनवायचं असेल
पौष्टिक बनवायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही घालू शकता भरभरून असं पनीर. पनीर जर घातलं तर याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण वाढेल. आपसुकच हा पदार्थ खूप जास्त हेल्दीसुद्धा बनेल. तर आता पनीर किती घालावं, तर जेमतेम अर्धी वाटी तुम्ही याच्यामध्ये पनीर घालू शकता. पनीर घालणं ऑप्शनल आहे, असल्यास घालावं, नसल्यास तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. पण पनीर घातल्याने पदार्थाला छान चव येते. इलायचीची पावडर मात्र विसरू नये. 1 चमचा भरून आपण छान अशी इलायचीची पावडर घातलेली आहे. सर्व जिन्नस मिक्स करून घ्यावं. आता आपल्याला हे इथपर्यंत शिजून घ्यायचं आहे, जोवर हे कढईला सोडणार नाही. पाहू शकता छान अशी अगदी मऊ लुसलुशीत आणि जणू काय याच्यामध्ये मावा भरभरून अशी तूप वगैरे घातलंय की काय, या पद्धतीनेच दिसत आहे. खूप मस्त. पाहू शकता 1-2 मिनिटानंतर हे छान कढईला सोडत आहे. तर आपण आता याला थंड व्हायसाठी ताटात काढून घेतलं. लगेच थंड होईल म्हणजे आपण याचे छान असे मटका बनवू शकणार. असं मोल्ड येतं बघा मार्केटमध्ये, अगदी सहजतेने मिळतं. स्वस्त असतं, काही जास्त महाग नसतं. याला तूप लावून घेत आहे आपण आणि आता याच्यामध्ये छान असं हे आपलं सारण भरूयात आणि मस्त अशी मटका तयार करूयात. आता याच्यावरती तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही काही काजू बदाम वगैरे टाकू शकता. जर आतमध्ये तुम्हाला टाकावंसं वाटत असेल ड्रायफ्रुट्स तर खोबरा खीस घालायचा असेल तर खोबरा खीससुद्धा तुम्ही घालू शकता. आता इथून बघा हे छान असं थंड झालं आहे, कोमट आहे, असं काही एवढं गरम नाही आहे. आता इथे तुम्ही घरातील लहान मुलांची सुद्धा मदत घेऊ शकता. कारण बालगोपालांचा नैवेद्य चालू आहे. कृष्ण भगवानला तसंच लहान मुलं खूप आवडतात. मग लहान मुलंसुद्धा हा पदार्थ बनवू शकतील. जर तुम्ही असं सारण त्यांना बनवून द्या, छान असे मोल्ड त्यांना द्या आणि त्यांच्या मनाने बनवू द्या. मुलांना खूप आनंद होईल. बघू शकता काय मस्त आकार आलेला आहे. आता इथे आपण थोडं काजूचं वगैरे असं याच्यावरती डेकोरेशन करत आहे. पण याच्यावर जर तुम्हाला जर चांदीचं वर्क वगैरे लावायचं असेल तर ते लावू शकता. अगदी मार्केट स्टाईल मिठाई बनवून तयार होईल. पिस्त्याचे काप लावायचे असतील तर ते लावू शकता. गार्निशिंग तुम्ही तुमच्या आवडीने करावी. प्लेन ठेवले तरीही चालतील. अप्रतिम अशी मार्केट स्टाईल पण हेल्दी, खूप जास्त पौष्टिक असेच पदार्थ बनवून तयार झालेला आहे मटका मिठाई. कृष्ण जन्माष्टमीला जरूर बनवा. कृष्ण भगवानांना खूप आवडेल, सोबतच घरातील बालगोपालांनाही आवडेल. हेल्दी तर किती आहे तुम्ही बघितलंच. रेसिपी आवडली असेलच याचा मला पूर्ण विश्वास आहे. पण अजूनपर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. लाईक जरूर करा. सोबतच आपल्या मित्रपरिवारात जरूर आपली रेसिपी शेअर करा. आणि हो, स्वातीज रेसिपीला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा. कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची. चला तर मग भेटूया अशा साध्या सरळ आणि पौष्टिक रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा.